दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे। पुणे पोलीस आज डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार आहे। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांचा जबाब नोंदवणार आहे। उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी घैसास यांच्यावर गुन्हा दाखल आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आता पुणे पोलीस हे आता डॉक्टर घैसास यांची चौकशी करणार आहे, जबाब नोंदवून घेणार आहे। डॉक्टर घैसास यांच्या अटकेची शक्यता आता वर्तवली जाते। चौकशीसाठी आता त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आता आज त्यांची चौकशी केली जाणार आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आता या संदर्भात पुणे पोलिसांकडून आता डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवली जाणार आहे। त्यांची आज चौकशी होणार आहे, जबाब नोंदवला जाणार आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर आज दुपारी सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी भिसे कुटुंब आता मुंबईकडे रवाना झाले आहेत। या सुनावणीला डॉक्टर घैसास यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर आज दुपारी सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल आणि या सुनावणीसाठी आता भिसे कुटुंब मुंबईकडे रवाना झालेले आहेत। मुंबईमध्ये या संदर्भात ही सुनावणी होतीये। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतो या ठिकाणी आता अहवाल सादर केला जाणार आहे। सरकार या ठिकाणी आता कारवाई करणार आहे। अटकेची आता टांगती तलवार ही आता डॉक्टर घैसास यांच्यावर आहे। काय अधिकची माहिती? आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर एक महत्त्वाची सुनावणी होतीये। सुरुवातीला भिसे कुटुंबियांनी ही तक्रार राज्य महिला आयोगाकडे दिलेली होती। ज्यावेळेस ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला त्यानंतर दीनानाथ रुग्णालयाकडून एक अहवाल देण्यात आलेला होता, जो अहवाल त्यांनी सार्वजनिक केला आणि त्या अहवालामध्ये ईश्वरी काही खासगी माहिती आहे ती सुद्धा प्रसारित करण्यात आलेली होती आणि त्याच्या विरोधामध्ये भिसे कुटुंबियांकडून दीनानाथ रुग्णालयातील 5 जणांविरोधामध्ये तक्रार देण्यात आलेली होती आणि राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला याबाबतची कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आज महत्वाची सुनावणी आहे ती मुंबईमध्ये दुपारी 1 वाजता पार पडणार आहे। या सुनावणीसाठी भिसे कुटुंबीय यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर महत्वाचं म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नेमका कशा पद्धतीचा निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं असेल। आणि दुसरीकडे डॉक्टर घैसास यांच्यावर याआधीच गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे घैसास यांच्यावर अटकेची टांगती तलवार सुद्धा आहे। तर राज्य सरकार आता पुणे पोलिसांनी आता नोटीस पाठवणार आहे, चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, जबाब नोंदवला जाणार आहे। नक्कीच आज पुणे पोलिसांकडून नोटीस सुश्रुत घैसास यांना पाठवली जाईल आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुद्धा केली जाणार आहे। निष्काळजीपणा केल्याचा ठपका खरं तर डॉक्टर घैसास यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीची कार्यवाही ही पोलिसांकडून केली जाईल आणि त्यासाठीच आज पुणे पोलिसांकडून घैसास यांना नोटीस सुद्धा पाठवली जाणार आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।